बीदर के 388 राउडी शीटर्स की परेड पुलिस ग्राउंड मैदान में एसपी की सख्त वार्निंग। बीदर के डिस्ट्रिक्ट पुलिस ग्राउंड में पीर के दिन एक खास परेड का आयोजन हुआ, जिसमें शहर और इलाके के 388 राउडी शीटर्स को बुलाया गया था। ये वो अफराद हैं जो कि कत्ल, रेप केस, लूटमार, गांजा की स्मगलिंग, फरका वाराना, लैंड माफिया जैसे संगीन जुर्म में मुलव्वस रह चुके हैं। मगर हैरानी की बात ये रही कि आधे से ज्यादा राउडीज परेड में गैर हाजिर रहे। किसी ने सेहत के बहाने दिए तो किसी ने दूसरे रियासतों में नौकरी का हवाला दिया। एसपी प्रदीप गुंटी ने हर एक राउडी शीटर का रिकॉर्ड खुद चेक किया और अफसरों को साफ हिदायत दी, अगर कोई भी शख्स दोबारा किसी गैर कानूनी सरगर्मी में दिखाई दिया तो उसके खिलाफ सख्त से सख्त एक्शन लिया जाएगा। हर राउडी शीटर की तस्वीर ली गई और उसे कमांड सेंटर में अपलोड करने का हुक्म दिया गया। एसपी ने यह भी कहा कि कुछ लोग सिर्फ शक के बुनियाद पर राउडी शीट में हैं। ऐसे लोगों के पास अब भी मौका है अपना रास्ता बदलने का। सुधर जाओ, वरना मुश्किल में पड़ जाओगे। सिर्फ तुम नहीं, तुम्हारा पूरा खानदान। एसपी ने यह भी वाज़ेह किया कि कुछ राउडीज पुलिस के लिए इंपॉर्टेंट गवाह हैं और उन्हें धमकाने की कोशिश बिल्कुल बर्दाश्त नहीं की जाएगी। कत्ल जैसे संगीन जुर्म में मुलव्वस अफराद पर खास नजर रखी जा रही है। एक राउडी शीटर का खास तौर पर जिक्र हुआ जो बेमलखेड़ पुलिस स्टेशन के इलाके का है, जिसके बारे में पता चला है कि कत्ल कर चुका है और दूसरा करने से भी नहीं कतरा रहा। एसपी ने अफसरों को हुक्म दिया कि उस शख्स को 3 दिन के लिए अंदर गिरफ्तार किया जाए। आखिर में एसपी ने साफ साफ चेतावनी दी, बिना परमिशन के कोई प्रोटेस्ट, बंद या रोड ब्लॉक नहीं चलेगा। अगर ऐसा कुछ किया गया तो कानून अपना काम करेगा और सख्ती से करेगा। इस इंपॉर्टेंट ऑपरेशन के दौरान एडिशनल एसपी चंद्रकांत पुजारी, डिस्ट्रिक्ट के डीवाईएसपीज और मुख्तलिफ पुलिस स्टेशनों के इंस्पेक्टर्स भी मौजूद थे। यह समाचार बुलेटिन प्रायोजित था गोल्डन गेट पीयू कॉलेज ऑफ साइंस एंड कॉमर्स द्वारा। आपके सपनों का कॉलेज, आपके बेहतर भविष्य की पहचान। नौशीन कॉलोनी, मलगत्ती रोड, गुलबर्गा। साल 2025 और 26 के लिए एडमिशन शुरू हो चुके हैं। ರೌಡಿ ಎಲಿಮೆಂಟ್ಸ್ ಮೇಲೆ ಹಾಗೂ ಗಾಂಜಾ ಕಳ್ಳತನ ಮಾಡುವವರ ಮೇಲೆ ನಿಗಾ ವಹಿಸಬೇಕೆಂಬ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಇವತ್ತು ನಾವು ರೌಡಿ ಪೆರೇಡ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೇವೆ। ಇಡೀ ಜಿಲ್ಲಾದ್ಯಂತ ಒಟ್ಟು 986 ರೌಡಿಗಳಿದ್ದಾರೆ। ಅದರಲ್ಲಿ 388 ರೌಡಿಗಳು ಹಾಜರಿಯಾಗಿದ್ದಾರೆ। ಬೇರೆ ಬೇರೆ ರೌಡಿಗಳು ಕೆಲಸ ಮಾಡುವ ಇದು ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ರಾಜ್ಯಗಳಿಗೆ ಹೋಗಿದ್ದಾರೆ ಅನ್ನೋ ಮಾಹಿತಿ ಬರ್ತಾ ಇದೆ। ಆದರೂ ಕೂಡ ನಾವು ಆ ರೌಡಿಗಳನ್ನು ಕೂಡ ಕರೆದು ಅವರಿಗೆ ಸದ್ಯ ಏನು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ, ಯಾವ್ಯಾವ ರೌಡಿ ಚಟುವಟಿಕೆಗಳಲ್ಲಿ ಭಾಗಿಯಾಗಿದ್ದಾರೆ ಅನ್ನೋದು ನಾವು ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡಿ ಮುಂದಿನ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ತೇವೆ। ಈಗಾಗಲೇ ನಮ್ಮ ಬಾಲ್ಕಿ ಸಬ್ ಡಿವಿಷನಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ರೌಡಿ ಎಲಿಮೆಂಟ್ಸ್ ಯಾರ್ಯಾರಿದ್ದಾರೆ ಅವರ ಮನೆಗಳ ಮೇಲೆ ಬೆಳಗ್ಗೆ 4 ಗಂಟೆಗೆ ಹೋಗಿ ರೈಡ್ ಮಾಡಿ ಮನೆಗಳಲ್ಲಿ ಯಾವ್ಯಾವ ಆಯುಧಗಳನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ, ಯಾವ್ಯಾವ ಚಟುವಟಿಕೆಗಳು ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ ಅನ್ನೋದ್ರ ಮೇಲೆ ನಿಗಾ ಇಟ್ಟು ಯಾರ್ಯಾರು ವೆಪನ್ಸ್ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಈಗಾಗಲೇ ಕಾನೂನು ಕ್ರಮ ಕೈಗೊಂಡಿದ್ದೇವೆ। ಹಾಗೂ ಎಬ್ಸ್ಕಾಂಡಿಂಗ್ ಯಾರ್ಯಾರಿದ್ದಾರೆ, ಯಾರ್ಯಾರ ಮೇಲೆ ವಾರೆಂಟ್ ಪೆಂಡಿಂಗ್ ಇದೆ ಅನ್ನೋದನ್ನು ಕೂಡ ನಾವು ಚೆಕ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಅಂಥವರ ಪ್ರಾಪರ್ಟಿಯನ್ನು ಪ್ರೊಕ್ಲಮೇಷನ್ ಮಾಡುವ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ಕೂಡ ಈಗಾಗಲೇ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗಿದೆ। 2-3 ಹ್ಯಾಬಿಚುವಲ್ ಅಫೆಂಡರ್ಸ್ ಇದ್ದಾರೆ, ಅಂದರೆ ರಾಬರಿ ಮಾಡುವವರಾಗಲಿ, ಲ್ಯಾಂಡ್ ಗ್ರ್ಯಾಬಿಂಗ್ ಮಾಡುವವರಾಗಲಿ, ಇಂಥವ್ರ ಮೇಲೆ ನಾವು ಎಕ್ಸ್ಟರ್ನ್ಮೆಂಟ್ ಕ್ರಮಗಳನ್ನು ಕೈಗೊಂಡಿದ್ದೇವೆ। ನಾಳೆ ನಾಡಿದ್ರಲ್ಲಿ ಅವ್ರಿಗೂ ಕೂಡ ಬೇರೆ ಬೇರೆ ಜಿಲ್ಲೆಗಳಿಗೆ, ಬಹಳ ದೂರ ಇರುವಂಥ ಜಿಲ್ಲೆಗಳಿಗೆ ಗಡಿಪಾರಾಗ್ತಾರೆ। ಆ ಗಡಿಪಾರ ಬೇರೆ ಅವ್ರಿಗೆಲ್ಲರಿಗೂ ಎಚ್ಚರಿಕೆ ಅಂತ ನಾವು ಮುಖಾಂತರ ಅವ್ರಿಗೆ ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಆ ರೌಡಿ ಪ್ರವೃತ್ತಿಯನ್ನು ಬಿಟ್ಟು ಬದಲಾವಣೆಯಾಗಿ ರೌಡಿ ಶೀಟನ್ನು ಕ್ಲೋಸ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಸ್ವೇಚ್ಛೆಯಿಂದ ಬದುಕಿ ಅಂತ ನಾವು ಅವರೆಲ್ಲರಿಗೂ ಎಚ್ಚರಿಕೆ ನೀಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಸರ್, ಕೆಲವರು ಬೇಕಾದ ಸ್ವಿಚ್ ಆಫ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಮತ್ತೆ ಫ್ರೈಡೇ ನಾನು ರೌಡಿ ಪೆರೇಡ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ। ಅವರನ್ನು ಕೂಡ ಎಳೆದು ತಂದು ಇಲ್ಲಿ ನಿಲ್ಲಿಸಿ ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡುವುದನ್ನು ನಾನು ಬಿಡ। ಹೌದು, ಗಡಿಪಾರ ಲಿಸ್ಟ್ ಈಗಾಗಲೇ ಪ್ರಾಸೆಸ್ಸಲ್ಲಿದೆ, ಇಟ್ ಈಸ್ ಅಂಡರ್ ಪ್ರಾಸೆಸ್। ಪ್ರತಿಯೊಂದು ಗಡಿಪಾರನ್ನು ನಾವು ಮಾಧ್ಯಮದವರಿಗೆ ಹಂಚಿಕೊಳ್ತೇವೆ, ಯಾಕಂದರೆ ಅವರನ್ನು ನೋಡಿ ಬೇರೆಯವರು ಇದೇ ಕ್ರೈಮ್ ಮಾಡಬಾರ್ದು, ಕ್ರೈಮ್ದಿಂದ ದೂರ ಇರಬೇಕನ್ನುವ ಸಂದೇಶ ಹೋಗಲಿ ಅಂತ ನಾವು ನಿಮ್ಮೊಟ್ಟಿಗೆ ಕೂಡ ಎಷ್ಟಿದೆ ಸಂಖ್ಯೆ? ಒಂದು 4 ಈ ಸದ್ಯ ಪ್ರಾಸೆಸ್ಸಲ್ಲಿವೆ, ನಾಳೆ ನಾಡಿದ್ದು ಆರ್ಡರ್ ಆಗ್ತದೆ। थैंक यू सर। ये समाचार मैक्स मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल द्वारा प्रायोजित है, जो 24 घंटे 7 दिन आपातकालीन ट्रॉमा और क्रिटिकल केयर सेंटर है और यह हागरगा सर्कल, रिंग रोड, गुलबर्गा में सुविधाजनक स्थान